जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. शून्यत्व निरसन हा अत्यंत सखोल विषय सांगणारा समास. 8वा दशक 10वा समास आपण पाहत आहे. काल आपण पाहिलं, आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले परब्रह्म. या ओवीमध्ये समर्थांनी कशा पद्धतीनं साधना सांगितलेली आहे. आता या साधनेमध्ये अर्थातच आपल्याला शून्याच्या पलीकडे जायचं आहे हे आपण काल पाहिलं. पण ही शून्य स्थिती कशी आहे त्याबद्दल समर्थ आपल्याला पुढच्या ओळीत सावध करतात. वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. शून्य दशा कुठे येते आपण याकडे आता सखोलतेनं पाहू आणि तिथं सावधानता कशी ठेवायला पाहिजे तेही पाहू. साधनेला बसल्यानंतर सुरुवातीचा अभ्यास तर आपण कालच्या निरूपणात पाहिला की येणारा प्रत्येक विचार, उठणारी प्रत्येक वृत्ती साधक बाजूला ठेवत आहे. आता ही वृत्ती आणि विचार बाजूला ठेवण्याचे काही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे वैराग्यच अत्यंत तीव्रतेनं धारण करणं. काल आपण पाहिलं, माऊली म्हणतात, परी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दौडुनी बाहिरे. पण हे वैराग्य धारण करणं म्हणजे आपल्या आत्मस्थितीच्या निश्चयामध्येच साधनेला बसणं. हा मार्ग अत्यंत श्रेष्ठ आहे. बहुतांश संप्रदायांमध्ये सांगितला पण जातो, पण आचरायला कठीण आहे. म्हणजे असं पटकन वैराग्य धारण करता येईलच असं नाही. म्हणून त्या खालोखालचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे साक्षीत्व, की साक्षी होऊन राहायचं. आता देहाचा साक्षी, मग मनाचा साक्षी, बुद्धी चित्त सगळ्याचा साक्षी. मग जे काही होतंय त्याला आपण आत बसून स्वस्थपणे पाहत आहे. आता या साक्षीत्वाची जागासुद्धा ठरलेली आहे बरं का. आणि ती जागा म्हणजे आपलं भ्रूमध्यस्थान, आपल्या आज्ञाचक्राची जागा. इथेच लक्ष द्यायला ऋषी मुनींपासून सर्व संतांनी सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये तर स्पष्ट उल्लेखही आहे. भगवान म्हणतात की जिथे 2 भुवया येऊन मिळतात तिथं मागं लक्ष देऊन थांब. याचा विस्तार करताना माऊली म्हणतात, सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारुखोनिया. म्हणजे 3 गोष्टी येऊन सहज प्रकारे जिथं मिळतात, 2 भुवयांची रेष आणि नासिकेची रेष, तिथं तू मागे लक्ष देऊन राहा, पाठमोरा होऊन राहा. आता इथे साक्षीत्वानं साधकाला थांबायचं आहे. नामसाधना करताना सुद्धा बऱ्याच वेळेला सद्गुरू भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष देऊन नाम घ्यायला सांगतात. बरोबर श्वासाचं अनुसंधानही असतं. जे काही सद्गुरूंनी सांगितलं असेल ते लक्षात घ्या. इथं निरूपण सुरू आहे. पण निरूपणामध्ये कसं आहे, निरूपण म्हणजे बाजारात गेल्यासारखं आहे. वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारामध्ये असतात. पण आपल्याला कोणती योग्य आहे, आपल्याला त्यातलं काय पचणार आहे, आपल्याला काय मानवणार आहे, ते आपल्याला आपल्या डॉक्टरांनी सांगावं लागतं. तसं अनुग्रहाच्या बाबतीत आहे. निरूपणामध्ये बऱ्याच गोष्टी कानावर पडतील, पण आपण नेमकेपणानं काय करायचं हे आपले सद्गुरूच आपल्याला सांगू शकतात. म्हणून सद्गुरूंची नितांत आवश्यकता आणि सद्गुरूपदिष्ट साधनेचं हे समर्थांनी केलेलं मार्गदर्शन. म्हणजे पहिली पायरी आहे सद्गुरू प्राप्ती. आणि त्या सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये आता शून्यत्वाचा विषय सखोलतेनं समर्थ सांगतायत की पहा, वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे. साधक जेव्हा असा भ्रूमध्याच्या ठिकाणी साक्षीत्वानं थांबतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथं 3 नाड्यांचा संगम होत आहे. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या त्या 3 नाड्या. खरं पाहता आपलं तिथं लक्ष नसलं तरीही भ्रूमध्यस्थान हे संगमस्थानच आहे. 3 नाड्यांचा तिथे संगम होतोच होतो. पण एरवी तो होत नाही.
जेव्हा आपण विषयाकार असतो, जेव्हा वृत्ती आणि मन विषयांमध्ये धावत असतं, इंद्रियेसुद्धा विषय सुखामध्ये लोळत असतात, त्यावेळी आपली जीवचैतन्य शक्ती त्या इंद्रियांच्या द्वारा बहिर्मुख वाहत असते. इडा आणि पिंगळा वाहणं हे त्या शक्तीचं बहिर्गमन दाखवतं. जेव्हा साधक साक्षीत्वामध्ये शांतपणे बसतो आणि समोर आलेली वृत्ती, विचार सगळं बाजूला करत करत स्वतःमध्ये शांत व्हायला लागतो, तेव्हा साहजिकच इडा आणि पिंगळाच्या गती सूक्ष्म होतात आणि प्राण सुषुम्नेतून वाहायला लागतात. या सुषुम्नेमध्ये प्रवेश जो होतो तो या भ्रूमध्यस्थानातून होतो आणि मग प्राणगती वरती म्हणजेच चिदाकाशामध्ये ऊर्ध्वगामी होते. आता कुंडलिनी योग जो आहे त्या योगामध्ये असं सांगितलं जातं की मूलाधार चक्रापासूनच सुषुम्ना उघडते आणि त्या सुषुम्नेमध्ये कुंडलिनी प्रवेश करते. तेही बरोबरच आहे. सुषुम्ना अशी खालीपर्यंत गेलेली आहे, पण आपला मार्ग कोणता आहे त्यानुसार या सुषुम्नेत प्रवेश कुठून करायचा ते ठरतं. म्हणजे या सुषुम्नेत शिरण्यासाठी भ्रूमध्यस्थानही उपयोगी पडतं आणि कुंडलिनी योगाचा अभ्यास असेल तर मूलाधार चक्राचं स्थानही उपयोगी पडतं. म्हणून पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे जी साधना सद्गुरूंनी सांगितलेली आहे ती आणि तीच करणं, त्या साधनेनुसारच पुढे जाणं. सद्गुरू सांगतायत का कुंडलिनी योग, तर तो करावा. सद्गुरू सांगतायत का भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष देऊन थांब, तर तसं लक्ष देऊन थांबावं. मग आपल्या वृत्ती आवरल्या जातात. कारण आपण पूर्वीही पाहिलेलं आहे की जी आणि ज्या पद्धतीची साधना सद्गुरू देतात त्या साधनेबरोबर ते त्यांची शक्तीसुद्धा शिष्यामध्ये संक्रमित करतात. त्यामुळं जीवापाशी आता केवळ त्याची शक्ती नसते, बरोबरीनं सद्गुरूंची शक्तीही असते आणि त्यामुळंच त्याला हे हटवादी असलेलं मन, हटवादी असलेलं चित्त बाजूला करता येतं. ते सामर्थ्य सद्गुरू कृपेनं आतमध्ये येतं. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असं जेव्हा साधक शांतपणे बसतो आणि सूक्ष्म होऊन त्याचे प्राण जेव्हा सुषुम्नेत व्हायला लागतात, तेव्हा शून्य दशा यायला लागते. पहा बरं का, आपण निरूपणात पूर्वी बघितले की आपल्या चित्तवृत्ती, आपल्या मनोवृत्ती आपल्या प्राणगतींवर अवलंबून आहेत. जेव्हा इडा आणि पिंगळा सूक्ष्म होतात तेव्हा अर्थातच मन पांगळं पडणार, किंवा मनाला जर बाजूला करायचा अभ्यास केला असेल साधकानं तर मग इडा आणि पिंगळा वाहतच नाहीत. भगवान गीतेमध्ये म्हणतात, प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ, अशी दशा तिथे प्राप्त होते. नाकातल्या नाकात अत्यंत सूक्ष्म श्वास व्हायला लागतो, अगदी गरजेपुरता, शरीरधारणेपुरता. यालाच केवल कुंभक अशी संज्ञा आहे. 3 प्रकारचे कुंभक. एक म्हणजे बाह्य कुंभक. समजा श्वास सोडला आणि पुन्हा घेतलाच नाही हट्टानं, तर तो बहिर्कुंभक झाला, बाह्य कुंभक झाला. समजा आपण श्वास घेतला पण सोडलाच नाही, तर तो आंतरकुंभक झाला. हे 2 कुंभक प्रयत्नांनी करता येतात, अभ्यासानं वाढवता पण येतात. पण केवल कुंभक मात्र प्रयत्नानं होणारा कुंभक नाही, तो आपोआप होणारा कुंभक आहे. जेव्हा मन चित्त शून्यत्वाकडं सरकायला लागतं तेव्हा आपोआप साधक केवल कुंभकामध्ये जायला लागतो. म्हणजे पहा, इथे हे स्पष्टच झालं की जर आपलं चित्त हालचाल करत असेल, मन हालचाल करत असेल, तर आपण केवल कुंभकात नसणार. जर आपण झोपी गेलो असू तरीही आपण केवल कुंभकात नसणार. झोप ही तमोगुणातून येते, त्यामुळे झोपेच्या ठिकाणी इडा आणि पिंगळा सुरू असतात, सुषुम्ना सुरू असत नाही. सुषुम्नेमध्ये केवल कुंभकाची स्थिती येते. या केवल कुंभकाच्या स्थितीत जो सूक्ष्मत्वानं प्राण सुरू राहतो त्याला ज्ञानेश्वर महाराज पवन असं म्हणतात. म्हणजे या पवनाच्या केवल कुंभकाच्या सूक्ष्म स्थितीमध्ये असणं ही ध्यानासाठी किंवा नामस्मरणासाठी मुख्य अट आहे. म्हणजे अर्थातच ध्यानाच्या आणि नामाच्या खोल अवस्थेसाठी. म्हणजे इथे आपोआपच ठरलं की आपण झोपलोय की नाही, आपल्या वृत्ती आहेत की नाहीत, याची परीक्षा
आपल्याच अवस्थेवरून करता येते. अर्थातच ही परीक्षा सद्गुरूच करतात. कारण आपण जेव्हा केवल कुंभकाच्या किंवा शांत स्थितीमध्ये असतो, तेव्हा जर आपण स्वतःला पारखायचं म्हणून वृत्तीवरती आलो, तर श्वास पुन्हा वाहायला लागतात. केवल कुंभकाची दशा ढळते. म्हणूनच इथं फक्त शांत राहणं आणि सद्गुरूंचं होऊन त्या स्थितीत स्थिर राहणं हेच महत्त्वाचं आहे. आपली दशा सद्गुरूंना कळत असते आणि ते आपल्या पाठीशी कायम असतात. समर्थ म्हणतायत, अशा प्रकारे वेगळेपणानं पाहणं घडलं पाहिजे, तर शून्यत्वाकडं आपण जायला लागतो. आता अर्थातच हा अभ्यासाचा मार्ग आहे, त्यामुळं एकदम काही घडत नाही. आपण लहानपणी सायकल शिकलो पहा. एकदम चालवायला आली का? आता एखाद्याला आली पण असेल, पण शक्यतो आपण आधी सायकल धरायलाच शिकलो. मग हळूहळू त्याच्यावरती चढायला शिकलो, चालवायला शिकलो. त्या प्रत्येक पायरीवरती कुणीतरी सायकल धरलेली होती. हळूहळू पडत पडत परत सावरत सावरत आपल्याला सायकल चालवायला यायला लागली. असं साधक हळूहळू शून्य दशेमध्ये शिरतो. वृत्ती येते, विचार येतात, परत तो ती बाजूला ठेवतो, परत शून्यत्वाकडे जायला लागतो. असं करत करत शून्याच्या ठिकाणी तो हळूहळू स्थिर व्हायला लागतो. समर्थ म्हणतायत, वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे. वृत्ती शून्यत्वी पडे याचा अर्थ वृत्ती शून्यपणापर्यंत येऊन थांबते, म्हणजे शून्यावस्था येते. आता कुठलीही हालचाल होत नाही. आपण पहा, साक्षी होऊन साधनेमध्ये शिरलेलो होतो, साक्षी राहिलेलो होतो. जे काही समोर घडतंय ते पाहत होतो. बाल्कनीमध्ये उभे आहे, खालून जाणारी वाहनं आपण पाहत आहे, साक्षीत्व झालं. पण आता वाहनं जात नसतील तर आपण कशाला पाहणार? तिथेही शून्यावस्था आलेली आहे, म्हणजे कुठलाही विचार नाही आहे आणि साक्षी मात्र तिथं थांबलेला आहे. याला म्हणायचं वृत्ती शून्यत्वी पडणं. आता इथंच समर्थ म्हणतात, संशय निर्माण होतो की इथं सगळं प्राप्त झालं, कारण काही नाही आहे ना, कुठलीच वृत्ती नाही आहे. आणि कसं होतं, वृत्ती आणि विचार नसल्यामुळं साधकाला अत्यंत शांततेचा असा अनुभव येतो. अर्थातच तिथं समाधानही असतं. पण आता जरा खोलात जाऊन पाहू बरं का. आपण रस्त्याला साक्षीत्वानं पाहतोय. आता कुठलंही वाहन येत नाही आहे. हे जरी खरं असलं तरी रस्ता आहे ना, तो तसाच असतो. तसं आपल्या मनाचं आहे. निर्विचार स्थिती आली खरी, पण मन अजून मेलेलं असत नाही. त्यामुळं मग तेच मन नंतर आपल्याला ग्रह करून देतं की सगळं काही साध्य झालं, आणि इथं साधक भ्रमामध्ये अडकतो. शून्य दशेच्या ठिकाणी काहीच कळत नसल्यामुळं आता इथेच परब्रह्मस्थिती आली, याच्यापुढे काहीच नाही असं आतूनच आपल्याला वाटतं. आणि हे का वाटतं त्याकडेही आपण सूक्ष्मतेनं पाहूया. जीवाच्या ठिकाणी बहिर्मुखत्व आहे, कारण जीव काही ना काहीतरी शोधत आहे. हा जीवाचा शोध जो आहे तो सुखासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी आणि आनंदासाठी आहे. पण तो हे विसरलाय की तोच आनंद रूप असल्यामुळं हा शोध तो करत आहे. त्यामुळं आपल्याला कायम आता याच्या पुढं काय, याच्या नंतर काय, अशा प्रकारची वृत्ती असते पहा. लहान मुलं जेव्हा प्रवासात असतात तेव्हा आईला विचारतात, आई आता कुठलं गाव येणार, आता याच्यानंतर काय येणार. हे जे लहान मूल करतं, हीच आपल्यामध्ये सुद्धा वृत्ती असते. एका मर्यादेपर्यंत आपण जीवनात पोहोचलो की आता पुढे काय, पुढे काय, हे आपलं कायम सुरूच राहतं. तसंच हाच गुण आपल्याजवळ असतो जेव्हा आपण साधनेत शून्यत्वापर्यंत पोहोचतो. जीवभाव गेलेला असत नाही. मगाशी पाहिलं त्याप्रमाणे चित्त निस्तरंग निश्चित झालेलं आहे, पण मेलेलं असत नाही. मन निर्विचार झालेलं असतं, पण मेलेलं असत नाही. त्यामुळे त्याचे गुण तसेच असतात. मग आता पुढे काय, पुढे काय, ही वृत्ती येऊन थांबते, कारण शून्यत्व येतं. आता पुढे काहीच असत नाही. वृत्तीच उमटत नसल्यामुळं पुढे काही नाही म्हणजे प्रवास संपला, म्हणजेच साध्य झालं असा भ्रम साधकाच्या पदरात पडतो.
याला समर्थ म्हणतात पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा साधकाच्या जीवनात आलेला असतो. पण जर या भ्रमाला सत्यता दिली त्यानं तर तो तिथेच अडकून राहतो, पुढे जात नाही. समर्थ म्हणतायत भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले. ही पुढची ओवी आहे, कारण याचाच विस्तार समर्थ करतायत की ही जी शून्य दशा तो अनुभवत आहे ती भिन्नपणानं अनुभवत आहे. साहजिकच आत्ता वाहनं वाहत नाही आहेत रस्त्यावरून, पण रस्ता आहे आणि हे आपण आपल्या गॅलरीतून पाहतोय ना. म्हणजे पाहणारे आपण साक्षी म्हणून जे आहोत ते तसेच्या तसे आहोत. म्हणूनच समोर शून्य दशा आलेली आहे. वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी, असं समर्थ स्पष्टपणे सांगतात. पहा, अनेक संप्रदायांमध्ये श्रीमद दासबोध हा ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून का मानला जातो हे या ओव्यांवरून कळेल. किती स्पष्ट, किती स्वच्छ मार्गदर्शन समर्थ करतायत पहा. कशामुळं शून्यत्व आलं? भिन्नपणामुळंच आलेलं आहे. आपल्या ठिकाणी साक्षित्व आहे आणि ते साक्षित्व द्वैताला दाखवतं. तिथं द्वैत आहे, वेगळेपणानं शून्यत्व अनुभवलं जात आहे हे आपण विसरून जातो, कारण आपण भ्रमानं शून्यत्वाला महत्त्व देतो. तिथं थांबून जातो. तिथं स्वतःच्या मनोवृत्तीला, स्वतःच्या चित्तवृत्तीला आवरता आलं पाहिजे की नाही, हा शेवट नाही. ज्या अर्थी जाणीव होते की इथं आता काहीतरी साध्य झालं, तिथं निश्चित समजावं की अजून अहम आहे तसाच आहे. ही सावधानता केव्हा जमेल? जर आपण सद्गुरूंच्या पदी अनन्यतेनं शरण असू तरच जमेल, अन्यथा नाही. जर पुष्कळ सद्गुरू असतील, इकडं मार्गदर्शन तिकडं मार्गदर्शन, इकडेही समाधान नाही तिकडेही समाधान नाही, पुष्कळ वाचन पुष्कळ तर्क, अशातच आयुष्य गेलं असेल तर या स्थितीमध्ये आपण निश्चित अडकून राहणार, कारण आपल्यापाशी अनन्यता नाही. म्हणून अनन्य भावे शरण हा सत्शिष्याचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. तो गुण जर असेल तर साधक इथं अडकत नाही. मग तो सद्गुरूंच्या भरोशावरती राहतो. त्याला काय वाटतं याच्या भरोशावर राहत नाही. शून्यत्व आलं तर आलं असा त्याचा भाव असतो. सद्गुरू काय सांगतायत? साधनेला बस, साक्षी होऊन राहा, आपल्या स्वरूपामध्ये लीन होऊन जा, हे सांगतायत ना ते, मग ते करायचं हे तो सांभाळतो. आणि मग या शून्यत्वाच्या भ्रमातून, कचाट्यातून सुटून जातो. समर्थ म्हणतात भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले. इथं न थांबता वस्तू लक्षता अभिन्न झाले पाहिजे आधी. अभिन्नत्वच आलं पाहिजे. याचा अर्थ अधिकाधिक काळ त्या शून्यत्वामध्येच थांबलं पाहिजे. आता तिथे दुसरा पर्याय नाही. हा काही स्थूल दरवाजा नाही की तिथे येऊन आपण थांबलो आणि आता दरवाजा उघडायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे किल्ली आहे तर कुलूप उघडलं, किल्ली नसेल तर दरवाजा तोडून पुढे निघून गेलो. असं शून्यत्वाच्या बाबतीत होत नाही. आपण सहज स्थितीनं आत्मरूपच आहोत. ही शून्य दशा जी आलेली आहे ती भ्रमरूप आहे, कारण आत्तापर्यंत आपण चित्ताची आणि मनाची हालचालच अनुभवत होतो. आता ती हालचाल बंद झाली आहे म्हणून शून्यत्व समोर आलेलं आहे. म्हणजे तो भ्रमच आहे. तिथे शून्यत्वही नाही आहे, जसं मन आणि चित्तही नाही आहे. म्हणजे साधक जर तिथे तसाच थांबून राहिला तर तो त्या शून्यत्वाच्या पलीकडे जातो, म्हणजेच त्या शून्यत्वाचा भेद करतो. आणि शून्यत्वाच्या पलीकडे असते ती ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू, परब्रह्मस्थिती किंवा आपलं स्वरूप. समर्थ म्हणतायत त्याला पाहावं म्हणजेच तिथंपर्यंत पोहोचावं. त्याला पाहणं म्हणजे स्थूल रूपानं पाहणं नाही. हे आत्तापर्यंतच्या निरूपणात आपल्याला कळलंच आहे. वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. तिथं जाऊन त्याच्याशी मिळून जावं, म्हणजे आपलं कुठलंही द्वैत न ठेवता अद्वैतच होऊन जावं. यालाच समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात वस्तू आपणची होणे. आपण तेच होऊन जाणं ही ती अवस्था आहे. इथंपर्यंत जो गेला त्यानं शून्यत्व निरसन केलं, ऐसे वस्तूचे पाहणे.
मग पुन्हा समर्थ अधोरेखित करतात, निश्चयेसी भिन्नपणे शून्यत्व लाभे. ज्या ठिकाणी शून्यत्व आहे तिथं निश्चितपणे भिन्नपण आहे. म्हणजे साधकानं येन केन प्रकारेण भिन्नत्व टाकण्याचाच अभ्यास केला पाहिजे. साधनेमध्ये कोणत्याही पायरीवरती आपण वृत्तीवरती आलो, जाणीवेवरती आलो, तर ती जाणीव टाकताच आली पाहिजे. ती जर टाकली नाही तर शून्यत्वामध्ये आपण अडकणार. शून्यत्व आलेलं आहे, हे भ्रमरूप आलेलं आहे, आणि जाणीव रूपानं जर आपल्याला वाटलं की इथं आपण शून्य झालो तर निश्चितपणे अडकणार. म्हणून ते शून्यत्व मागं टाकावं. याला उपाय एकच, सद्गुरूंशी अनन्य राहून त्या शून्यत्वामध्ये स्थिर राहावं. पुढे आपोआप सद्गुरू कृपेनं शून्याच्या पलीकडं मनुष्य जातो. आता हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. इथे कर्तृत्व नाही आहे. अहम कर्तृत्व ही गोष्ट मन चित्त बुद्धी याच्या आधारानं कार्य करते. इथं तर मन चित्त बुद्धी शांत झालेली शून्यावस्था आहे. त्यामुळं इथं जर आपण कर्तृत्वावरती आलो तर पुन्हा जाणीवेत अडकलो. इथं साधक जर शांत राहिला तर सद्गुरू कृपेनंच, म्हणजेच अहम कर्तृत्वाशिवाय तो शून्याला पार करतो. याचा अर्थ स्पष्ट झाला की सद्गुरू कृपेशिवाय शून्यत्व निरसन कदापि शक्य नाही. कारण ती कृपा नसेल तर शून्यापलीकडे तो साधक जाणीवेशिवाय जाऊ शकत नाही. त्याला शून्याच्या ठिकाणी जाणीव धरावी लागेल. किंबहुना सद्गुरू नसतील तर तो मुळात शून्य स्थितीपर्यंतही जाणार नाही. समजा गेलाच तरी त्याची जाणीव त्याच्याच्यानं सुटणार नाही, आणि मग तो त्या जाणीवेनंच प्रयत्न करेल शून्याच्या पलीकडे जाण्याचा, आणि तिथेच अडकून राहील. कारण ज्या गोष्टी शांत करून शून्य दशेत थांबायचं त्या गोष्टी जाणीवेमध्ये शांत होऊ शकत नाहीत. पुन्हा मन मनावरती येईल, चित्त चित्तावरती येईल, आणि तो तिथेच फिरत राहील. म्हणून हा समास साधनेतील खोल अनुभूती जे घेतात, खोलवर साधनेमध्ये जे रोज जातात, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे सद्गुरू कृपाच पाहिजे. अहम कर्तृत्वाशिवाय त्या शून्यतेमध्ये तरंगता आलं पाहिजे, शांत बुडून राहता आलं पाहिजे. तर आपोआप त्याच्या पलीकडे साधक जातो, महाशून्य दशेमध्ये जातो. आणि समर्थ जे म्हणतात, वस्तुलक्षता अभिन्न झाले पाहिजे आधी, किंवा वस्तू आपणची होणे असे वस्तूचे पाहणे, हे घडून येतं. या पलीकडे जाऊन समर्थ म्हणतात, या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे. आपण जो हा सगळा विस्तार पाहिला तोच एका ओळीमध्ये समर्थांनी सांगितला आणि त्याला अधोरेखितही केलं. म्हणून शून्य दशा काही परब्रह्म होणार नाही. शून्यत्वाच्या पलीकडे परब्रह्म आहे. ते होऊनच आपल्याला कळेल. वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे. पुढे आता समर्थ काय म्हणतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.